नमस्कार. लेखणी शास्त्र न्यूज मध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे हार्दिक स्वागत आहे. मुक्ताईनगरमध्ये युवा सेनेने वाल्मिक कराडांचा पुतळा जाळला. संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यासाठी यांच्या विरोधात युवा सेनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन कराडांचा पुतळा जाळण्यात आला. महाराष्ट्रातील कायदा सुरक्षितता अबाधित राहण्यासाठी अशा विकृतींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे व प्रमुख आरोपी वाल्मिक कराडसह त्याच्या सर्व साथीदारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी युवा सेना शिंदे गट मुक्ताईनगरच्या वतीने प्रवर्तन चौक येथे निषेध आंदोलन करण्यात येऊन वाल्मिक कराड यांचा पुतळा जाळण्यात आला. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख पंकज राणे, युवा सेना तालुका प्रमुख गोलू मुर्रे, मितेश पाटील, शिवराज पाटील, नितीन कुमार जैन, निखिल बोदडे, सुभाष माळी, अक्षय चौधरी, दीपक कोडी, नरेंद्र गावंडे, विशाल नारखेडे, दीपक खेवलकर, संतोष माळी, अर्जुन भोई, स्वप्नील श्रीखंडे, दिगंबर चव्हाण आदीसह युवा सेना शिवसेनेचे असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक यावेळेस उपस्थित होते. बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज. खानदेश विभागीय संपादक अतिक खान यांची रिपोर्टिंग. जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र. आज संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने क्रूर हत्या करण्यात आली, त्यामागे वाल्मिक कराड आणि त्याचे साथीदार यांनी जो अमानुष पद्धतीने जो छळ केला आणि त्यांना मारून टाकले, अशी नीच प्रवृत्तीचा आम्ही युवा सेनेमार्फत मुक्ताईनगर तालुक्यामार्फत आम्ही निषेध करतोय. आणि येणाऱ्या काळात अशी वृत्ती तयार झाली नाही पाहिजे. त्यासाठी वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे, यासाठी आमची सर्व युवा सैनिकांची मागणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरागामी महाराष्ट्रामध्ये असले नीच प्रकार होता कामा नये. वाल्मिक कराड सारख्या या नरधमाने इतका क्रूर त्याचे जे साथीदार आणि त्यांनी सर्वांनी मिळून क्रूरतेचे कळसच गाठलेले आहे. अशा जर राजकारण हे खालच्या पातळीवर चाललं आहे, खोटे गुन्हे दाखल करणे, त्याच्यानंतर या अशा प्रकारे चांगले व्यक्ती जे आदर्श पुरस्कार यांना सरपंच मिळालेला होता, अशा संजय देशमुखांना अशा रीतीने संपवलं गेलं. असं जर झालं तर राजकारणामध्ये चांगले लोक येणार नाही. मोदीजी म्हणतात की 50% महिलांना आपल्याला आता सहभाग द्यायचा आहे. जर असं जर होत गेलं तर महिला कसं काय राजकारणामध्ये येतील? तर हे असले जे मनोवृत्तीचे लोक आहे, यांना याच्या जे साथीदार आहे आणि यांना सर्वांना भर चौकामध्ये आणून त्यांना गोळ्या झाडल्या पाहिजे आणि त्यांना ठार केले पाहिजे. असं जर केलं तरच हे मनोवृत्तीचे लोक थांबतील. आमची सर्वांची मागणी आहे का यांना भर चौकामध्ये गोळ्या झाडा. फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, वाल्मिक कराडला फाशी द्या. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. ताकद कुणाची? शिवसेनेची.